नमस्कार मित्रांनो, राईड विथ रुपेशमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चाललो आहे माझ्या गावी म्हणजे वैभववाडी कणकवलीला, ते पण आपल्या BMW बेबी GSला घेऊन। आपल्यासोबत आहे मिस्टर मॅडी। सकाळी 4:30 वाजता आम्ही मलाडवरून निघालो आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची राहिली आहे, ती म्हणजे मी 4:30ला मुंबईवरून निघालो खरं, पण त्याआधी मी झोपलोच नव्हतो। कारण सकाळी मी 10 वाजता ऑफिसला गेलो, मग सायंकाळी 8 ते 10 जिममध्ये आणि 11 वाजता जेवलो। पण जेवल्यानंतर मित्रांनी क्रिकेट टर्फच्या टुर्नामेंटचा प्लॅन केला होता, तो मी खेळायला गेलो आणि थेट 3:30ला घरी आलो। तर आता प्रॉब्लेम हा असणार आहे की सलग घरी पोहोचेपर्यंत 750 किलोमीटर राईड करणं, ते पण एकट्याने माझ्यासाठी थोडं चॅलेंजिंग असणार आहे। तर मित्रांनो, हा आहे कशेडी घाटातील मुंबई गोवा महामार्गावरील एकमेव असा मोठा बोगदा, जो हल्लीच सुरू झाला आहे। आता तिथून आपण पास होणार आहोत, तर त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे तो आपण बघूच व्हिडिओमध्ये, आणि तिथे स्पीड लिमिट किती आहे ते देखील आपण बघू। कशेडी बघ तर आता आपण गावी चाललो आहे, आणि ते पण आपल्या बेबी GS सोबत। तर तुम्ही बघू शकताय, आता आपण पोहोचलो आहे चिपळूणला। जवळजवळ चिपळूण एक 10 किलोमीटर अंतरावर आहे, आणि आता आपण एका घाटात आहोत, आणि त्या घाटाचं नाव आहे परशुराम घाट। आणि कशेडी घाट आपण चढून नंतर मग इथे तुम्हाला परशुराम घाट लागतो, तर त्या परशुराम घाटामध्ये आहेत। हा असा सुंदरसा मुंबई गोवा हायवेवरती आपण ड्राईव्ह करतोय, आणि सोबत आहे आपला मॅडी, माझा छोटा भाऊ मॅडी। तर मित्रांनो, पहाटेच्या 4:30ला आपण मालाड मुंबईवरून निघालो होतो, आणि आता आपण परशुराम घाटात आहोत। आणि या परशुराम घाटात यायपर्यंत आपल्याला जवळजवळ 4 ते 5 तास लागलेले आहेत। इथून आपल्याला परत पुढे कणकवलीचा प्रवास करायचा आहे, आणि त्या प्रवास करत असताना आपल्याला अजून 2-3 स्पॉट एक्सप्लोअर करायचे आहेत, जे अनएक्सप्लोअर पॉईंट आहेत। तर बघू आपण, व्हिडिओच्या पुढे तुम्ही बघू शकाल। तर व्हिडिओ बघत राहा आणि राईडला एन्जॉय करत राहा। नाश्ता होता तो आपण सकाळी 6 वाजता कलंबोलीला केला, आणि तिथून आपण आता सरळ चिपळूणला आलो। आणि चिपळूणला इथे कॅफेटेरियामध्ये एक कॉफी प्यायलो आपण, आणि कॉफी पिऊन आता आपण पुढच्या प्रवासासाठी चाललो आहे। तर स्टे विथ अस। पुढे आता आपण 2 पॉईंट एक्सप्लोअर करणार आहोत, जसं आपण मागे बोललो। तर त्या 2 स्पॉटची नावं आम्ही तुम्हाला आता न सांगता तुम्ही ते सरळ पॉईंटच बघा आणि त्या पॉईंटची मजा घ्या। मागे बघताय ते तो गणपतीपुळेला चाललाय, आणि हा सरळ चाललाय तो रत्नागिरीला स्ट्रेट जायचा, आणि इकडे या साईडला गोवा आणि पणजी। तर आता आपण रत्नागिरी साईडला चाललोय। आपला जो पहिला स्पॉट आहे त्या मार्गाने चाललोय। दुपारचे 12 वाजलेत। सुमारे 10 ते
जय हिंद चौक भाटीमेरामधून आपण आतमध्ये आलो आणि आतमध्ये जस्ट फक्त 1 मिनिटावरती हे बीच आहे. जो मेन रोड आहे त्याच्यापासून 1 मिनिटावरती हे बीच आहे. आणि आता मी तुम्हाला बीच दाखवतो. वेट गाईज. वाव. आणि हे आहे मिरिया बीच, आपला पहिला पॉइंट. आणि सस्पेन्स तुम्हाला दाखवतो. हे बघा, हीच ती बोट जी सगळीकडे व्हायरल होते इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर. जे सर्व ब्लॉगर्स, रील स्टार स्वतःच्या ब्लॉगमध्ये आणि रीलमध्ये जे कव्हर करतायत हीच ती बोट. आणि ही जी जागा आहे ना ती अजून अनएक्सप्लोर्ड आहे. जास्त कोण इकडे येत नाही आहेत अजून तरी. खूप सुंदर जागा आहे. वाव. दुपारचे 2 वाजलेत पण असं वाटत नाही आहे की दुपारचे 2 वाजलेत. ऊन तर प्रखर आहे परंतु हा जो बीचचा व्ह्यू आणि हा लाटा खूप सुंदर वाटतंय. तर आता आपण खाली जाणार आहोत. मित्रांनो, मी आहे मिरिया बीचच्या जवळ. या जहाजाचा तुम्हाला मी टॉप व्ह्यू दाखवतो. हे बघा, किती सुंदर दिसतंय. दुपारची वेळ आहे, थोडी संध्याकाळचं मला वाटत असेल. खूप छान दिसत असेल. सडलंय ते पूर्ण पण दिसायला खूप सुंदर दिसतंय बस. आणि बाजूला ही नारळाची झाडं 1 2 3. हा होता पहिला पॉईंट. आणि आता आपण दुसऱ्या पॉईंटसाठी जाणार आहोत. तर आपली बेबी जीएस इथे दिसते तुम्हाला. आणि दुसऱ्या पॉईंटला जाता जाता आपण जेवण करणार आहोत. हे आपली बेबी जीएस, हे आपलं सामान, हेल्मेट, जॅकेट सर्व काही आहे इकडे. आणि आता आपण दुसऱ्या पॉईंटसाठी जातो आहे. आणि दुसऱ्या पॉईंटला जाता जाता आपण जिथे चांगलं हॉटेल दिसेल तिथे आपण जेवणार आहोत. दुपारचे 2:30 वाजलेत. आणि आता इथून जे अंतर आहे दुसऱ्या पॉईंटचं ते आहे सुमारे किती 1.5 तासाचं अंतर आहे. आणि किलोमीटर किती आहे? 54 किलोमीटर्स आहेत. तर 1.5 तासाचं अंतर आम्हाला गुगल मॅपवरती दाखवतं आहे. तर ते आपण किती वेळात कापणार आहोत ते आपल्याला कळेलच. आणि तिथून मग परत आपली जर्नी सुरू. आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटवरती आलेलो आहोत.
आणि पहिला स्पॉट होता आपला मिरिया बीच. आणि मिरिया बीचपासून सुमारे 1.5 तास अंतरावर आपण लांजाच्या एका आतमधल्या खेडेगावामध्ये एक धरण आहे आणि त्या धरणाचं नाव आहे बेर्डेवाडी धरण. आणि त्या बेर्डेवाडी धरणाच्या तिथे आपण आता अंघोळ करायला आलो आहे. धरणात नाही अंघोळ करणार आहे, पण धरणाचं जे कॅनल आहे त्याचं पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण आता अंघोळ करणार आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवतो. माझ्यासोबत आहे आपला पंटार मॅडी, मिस्टर मॅडी. त्याचा इंस्टाग्राम अकाउंट आहे मॅडी 009. हां, मॅडी 009. तर त्याला फॉलो करा. आणि आता आपण पोहोचतोय. ऑलमोस्ट संध्याकाळ होत आली आहे. 5-5:30 वाजायला आलेत. आणि आता आपण इथे आंघोळ करणार आणि मग निघणार कणकवलीसाठी. तर आजच्या दिवसाचा हा दुसरा पॉईंट आहे आणि दुसरा पॉईंट कवर करून आपण आता सरळ घरी जाणार आहोत. हे आमचे बॅकपॅकर्स. पाणी तर एकदम क्लीन वाटतंय. जगाचा संसार घेऊन आज आपण चाललो आहोत. पडला हे पडला शूज भिजू देत ना तिच्या आयला. अमरे मी राहिलो. 1 2 असं. तर इथे तुम्ही बघताय लहान मुलं आंघोळ करतात. नाव काय मित्रा तुझं? प्रतीक. आणि तुझं? आर्यन. ओके. यूट्यूबवर माझं चॅनल आहे राईड विथ रुपेश. फॉलो करा आणि स्वतःला बघा. आणि ही इथली कॅनल आहे धरणाची. आणि आता आपण चाललो आहोत मेन जे अट्रॅक्शन आहे इथलं ते बघण्यासाठी. मित्रांनो हा बघा धबधबा. उन्हाळी धबधबा. मित्रांनो मुंबई गोवा हायवेपासून सुमारे अर्ध्या तासाच्या अंतरावरती हा धबधबा आहे आणि हा 12माही वाहत असतो प्रामुख्याने. हे विशेषतः एकदम चांगली गोष्ट आहे. आणि हे बघा असं हे सुंदरसं पाणी खाली पडतं आहे आणि आता आपण याच्यामध्ये आंघोळ करणार आहोत. गावची मजा. मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघताय सुंदरशी संध्याकाळ. सूर्यास्त होत चालला आहे. सुमारे 6:30 वाजलेत आणि आता आम्ही इथून निघतोय. आंघोळ वगैरे केली आहे आम्ही झरण्यामध्ये. आणि हा जो आहे तो पाईप आहे. मे बी हा नाला आहे. आय थिंक कॅनल असं बोलतात त्याला. हां सॉरी नाला नाही कॅनल असं बोलतात. तर या कॅनलचं पाणी इकडे सगळीकडे पसरतं आहे असं मला वाटतंय. आणि आता आपण घरी निघालो आहे. व्हिडिओ इथेच एंड करतो. आणि आपलं दुसरं जे लोकेशन होतं धबधबा तो आपण कवर केलेला आहे. हा धबधबा वर्षाच्या 12 महिने चालू असतो आणि 24/7 चालू असतो. तर तुम्ही केव्हाही येऊ शकता आणि केव्हाही या धबधब्याच्या इथे आंघोळ करून त्याचा आस्वाद घेऊ शकता. आणि इथलं दृश्य आहे ते खूप सुंदर आहे. आणि यानंतर आता आपण जाणार आहोत डिरेक्टली आपल्या घरी कणकवलीमध्ये आणि तिथे ब्लॉग कंप्लीट होईल. आता इथून जवळजवळ 100-150 किलोमीटर
अंतर आहे, तर मे बी 2-2.5 तास लागतील आपल्याला घरी पोचायला आणि सुमारे 8:30 वाजतील. तर